हॅलो एव्हरीवन, सर्वांना नमस्कार. जय शिवराय, जय भीम. तर सर्व युवा प्रशिक्षणार्थींना एक थोडासा प्रॉब्लेम येतो आहे लॉगिंग करण्यासाठी. जो आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे त्याच्यासाठी. तर आधार व्हेरिफिकेशन मी आधीच केलं, पण आता ग्रुपवर थोडं मेसेज आला होता की सर्टिफिकेट पण जनरेट होत आहे, म्हणून करून बघितलं होतं. बट तसं काही होत नाही आहे सध्या अवेलेबल. तरी ज्यांचं झालं असेल ते कमेंट करा. आणि व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे समोर व्हिडिओ बघा. मी माझी पर्सनल इन्फॉर्मेशन असल्यामुळे ब्लर केलं आहे, पण मी एक एक पॉईंट्स तुम्हाला समजावून सांगते. त्याचप्रकारे आधार व्हेरिफिकेशन करा. OTP वगैरे कसं टाकायचं, काय करायचं, मी सर्व सांगते तुम्हाला. ठीक आहे, बघा. सर्वात आधी तर CMY KPY महास्वयम या वेबसाईट टाकायची ही याच्यावर क्रोमवर. त्यानंतर तिथे असं ओपन होते अशा प्रकारचं. ठीक आहे, एक साईट. आणि तिथे हे बघा इंटर्न लॉग इन म्हणून लिहिलेलं असते वर. तिथे जायचं. तिथे आपला आधार नंबर येतो आहे आणि आपलं जे पासवर्ड आहे, पासवर्ड जर माहीत नसेल तर फॉरगॉट पासवर्ड करायचं. त्याच्यानंतर पासवर्ड बनवायचं नवीन. आणि तिथे कॅप्चा दिला आहे 6+7 किंवा 7+1 असं काही असेल तर त्याला कॅल्क्युलेट करून किती नंबर येतो तो टाकायचा आणि लॉग इन करायचं. कॅप्चा टाकला म्हणजे तिथे OTP येतो आपल्या मोबाईलवर. OTP टाकायचा आणि ओके करायचं. माय प्रोफाईल आहे. माय प्रोफाईलमध्ये पूर्ण डिटेल्स असते आपली. तिथे पर्सनल डिटेल्स झाली, ही याचा फोटो वगैरे पर्सनल डिटेल्स झाली टाकायची आपली, पूर्ण तुमचा नंबर, रिलिजन वगैरे सर्व, आणि अपडेट करायचं. ठीक आहे, खाली अपडेट आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस येते. ठीक आहे, हा पूर्ण ॲड्रेसचा कॉलम आहे. तो पूर्ण ॲड्रेसचा कॉलम, तुमचा पिनकोड, तुम्ही कुठे राहता, तालुका, ते सर्व ॲड करून तिथे सुद्धा अपडेट करायचं. ठीक आहे, अपडेट झालं. त्याच्यानंतर असा ओकेचा येतो आहे. त्याच्यानंतर तुम्ही पासआउट जो झालं आहे, म्हणजे तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे, क्वालिफिकेशन आहे, ते करायचं. पूर्ण डिटेल्स टाकायची, कधीची काय पासिंग आहे सर्व ते अपडेट करायचं. ठीक आहे, ते झाल्याच्यानंतर तुमचा बँक अकाउंटची डिटेल्स येते. तुम्हाला कुठल्या याच्यामध्ये पेमेंट जात आहे ते टाकायचं. पूर्ण आपला IFSC कोड वगैरे चेक करून घ्यायचं आणि त्यालासुद्धा अपडेट करायचं आणि असा ओके म्हणून. त्याच्यानंतर इथे एक सर्टिफिकेट ॲड करायचं आहे. चूज फाईलमध्ये जायचं आणि आपली एक फाईल कुठली पण अपलोड करायची. जसं तुमचं डोमेसिल सर्टिफिकेट किंवा 10वीची मार्कशीट किंवा आधार कार्ड वगैरे, बँक पासबुक, असं काही एक तुम्ही टाकायचं तिथे. त्याच्यानंतर तिथे डिक्लेरेशन म्हणून लिहिलं येते, त्याला ओके करायचं. तुम्ही करेक्ट इन्फॉर्मेशन टाकली की चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर ते ओके करायचं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे मोबाईलमध्ये होत नाही, तुम्हाला लॅपटॉपवर वगैरे करावं लागणार आहे किंवा कॉम्प्युटर कॅफेमध्ये जाऊन करून घ्या, कारण की पेमेंट होणार नाही त्याशिवाय.